अंबिका स्पोर्ट्स अंबवडे या दोन संघांच्या दरम्यान पुढील मॅच असेल। त्यानंतर होणारी मॅच सी गटातील दुसरी मॅच गणेशवाडी ए विरुद्ध काटेकरवाडी। दोन्ही संघ आपण सुद्धा तयार राहायचं आहे। चला मॅच आपण सुरू करूयात लगेच। दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय। पहिल्या मॅचचा हिरो राजू कंक आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंगसाठी। दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर इंद्रजित पाटील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील। बिग मॅच पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळेल। कुसूर वर्सेस जिंती। एका बाजूला जिंतीचा सोन्या, दुसऱ्या बाजूला कुसूरचा बकासूर आपल्याला पाहायला मिळतो। कपिल पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल। पाटलाचा पोरगा आज कसा गोलंदाजी करेल हे महत्वाचं राहील। महत्वाचं षटक पहिलाच बॉल राजू विरुद्ध कपिल। फिरकीचा जादूगार युवा खेळाडू आहेत कपिल पाटील, चांगली गोलंदाजी करतोय। फिरकीच्या जाळ्यामध्ये अनेक चांगल्या खेळाडूंना अडकवलं या खेळाडूने। आता इथे पाहिलं गेलं पहिला बॉल राजू फेस करतोय कपिल पाटील या गोलंदाजाला। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल घुटना टेक और सिक्सर देख। अप्रतिम स्ट्रोक रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकाल। अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। समोरचा बॉल लगेच पिक केलं। काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे या खेळाडूचं। हँड आय कोऑर्डिनेशन जर पाहिलं ना तर अप्रतिम पाहायला मिळते। रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहिलं समोरचा बॉल पिक केला, फेकून दिला ऑन साइडला। पुन्हा एकदा फटका फसलाय। मिस टाइम स्ट्रोक बॉलच्या खाली आकाश हो 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 बाहेरून आकाशसाठी अगदी प्रेमाचे शब्द येत आहेत, कारण आकाशने झेल पकडला होताच म्हणावं लागेल, पण इंद्रजित मध्ये आला त्याच्यामुळे इंद्रजितने कॅच पकडलाय असं म्हणावं लागेल। आज आकाशसाठी प्रेमाचे शब्द भरपूर ऐकायला लागले असते, पण कॅच पकडलाय त्याच्यामुळे नक्कीच आकाशने थोडासा सुटकेचा निश्वास घेतला असेल। आकाशला फक्त आणि फक्त येवतीचे शब्द नसते ऐकायला लागले तर जिंतीचे सुद्धा अनेक शब्द ऐकायला लागले असते, पण आता इंद्रजितने थोडासा सपोर्ट केलाय आकाशला। खरं तर इथे पाहायला गेलं तर पाठीमागल्या मॅच मध्ये सुद्धा आकाशने एक राजू कंकला संधी दिली होती। या मॅच मध्ये सुद्धा तोच प्रयत्न पाहायला मिळत होता की काय। चला विनंती आहे आपल्याला, खरं तर सेफ्टी गार्ड यूज करत असताना विनंती प्रत्येक खेळाडूंना आपण शक्यतो बाहेरूनच यूज करून या, कारण आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करत आहोत, त्यामुळे शक्यतो येत असताना मैदानाच्या बाहेरूनच सेफ्टी गार्ड यूज करा, कारण जेणेकरून आपण लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं करत आहोत। प्रेक्षकापर्यंत एक चुकीची गोष्ट आपल्याकडून घडणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे, कारण ओम साई MTC लाईव्ह छोट्या छोट्या गोष्टी टिपत असते, ती गोष्ट टिपली तर व्हायरल होऊ शकते, त्याच्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचं। धावसंख्या झाली आहे 7, एक गडी बाद। राजूकंक बाद झाल्यानंतर सूर्यकांत दादा स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वस्तामध्ये राजूकंक बाद झालाय। प्रत्येक वेळी राजू खेळ असं नाही आहे, आज दोन्ही खेळाडूंची परीक्षा असेल या मॅच मध्ये। चांगला स्ट्रोक टॅप करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या दिशेला कमी गतीने टाकलेला बॉल। कपिल पाटील फिरकीचा जादूगर आणि अनेक खेळाडूंना फिरकीमध्ये अडकवलं या खेळाडूने।
लगेच पहिल्या बॉलवरती षटकार टाकला. पुन्हा एकदा स्लोवर वन अगदी पाहायला लागलं तर त्याने टाकला. थोडासा बाहेर निघणारा बॉल, राजूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न. राजूला थोडंसं म्हणतात ना लालच बुरी बला होता, तेच पाहायला मिळालं. राजू समाधानी नव्हता पहिल्या षटकारानंतर आणि राजू बाद झाला. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल. इथे पाहायला गेलं तर सूर्यकांत दादा बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 8 धावा धावपलकावरती, 9 धावा धावपलकावरती आहेत. बॉलचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल 9 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल आणि एक षटकाचा खेळ समाप्त झाला. धावांचा विचार केला तर 10 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता कोणता गोलंदाज वापरला जातोय टीम दहा धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. पहिल्या षटकामध्ये खरं तर महत्वाचं षटक कपिलच्या माध्यमातून हाताला. एक विकेट संघासाठी महत्वाची. राजू कंक पुण्याचा चांगला स्ट्रोक. इथे पाहायला लागलं तर ताकदीचा भरपूर वापर. बॉल चेंडू करतो हवाई सफर. येतो षटकार. वैभव नाम नाही तर ब्रँड बनत चाललाय कराड क्रिकेट असोसिएशनचा. कुसूर गावचा हा दुसरा ब्रँड बनतोय अलीकडच्या काळामध्ये बॅटिंगच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा राजू कंक स्वस्तामध्ये बाद होतो तेव्हा वैभव नावाची वादळ मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा पहा. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर झालं डिस्ट्रॉय. फलंदाज झाला क्लीन बोल्ड. वैभव स्वस्तामध्ये बाद. फलंदाज पाच झाला. दांडी गुल झाली फलंदाजाची. वैभव सारखा धोकादायक फलंदाज झाला. इथे बाद केले गोलंदाजाच्या माध्यमातून. नवीन बॅटर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळेल. वैभवने एक षटकार मारल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती क्लीन बोल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा फटका फसतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा पहा. चांगला बॉल. वेग दाखवला या बॉलवरती. इंद्रजितचं यष्टी रक्षण असं खरं व्याख्यानं जोगं म्हणावं लागेल. यष्ट्यांच्या अगदी जवळ पुन्हा एकदा पहा. दांडी गुल. फलंदाज बाद.
धावसंख्या जवळपास पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. 18 धावा धावपलकावरती. सतरा धावा. यस, 17 धावा आहेत. सूर्यकांत आपण स्ट्राईक रेटला पाहतो. तुमचं लक्ष होतं का? मी चेक करत होतो. समजलं तुमचं लक्ष होतं. अधूनमधून करावं लागतं कारण टेस्ट होणं इम्पॉर्टंट आहे. 6 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. अमोल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. युवा 30 गोलंदाज आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगामध्ये प्रभावित केले या गोलंदाजानं. पहिलाच बॉल वेगवान टाकला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मिस होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट आला. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. आता पाहू शकता पाऊस आलेला आहे. पावसाचं आगमन आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. विकेटवरती आता पाणी जरूर ऍड असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर थोडासा धावगतीला ब्रेक लागताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. इथे पाहायला गेलं तर बॅटची कड होती. इंद्रजित पाटील अगदी क्लोज स्टंटचे होते, त्यामुळे पाहायला गेलं तर कॅच जरूर ड्रॉप झालाय पण कोणतीही धाव मिळालेली नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 डॉट. अमोलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी दाखवली आहे. पहिले दुपालेले आहे. पाहायला गेलं तर पाठीमागले 2 डॉट, त्यानंतर एक सिंगल. 18 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक बीट होतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा चौकार. टोटल धावसंख्या झाली 22 धावा. पहिला बॉल डॉट, दुसरा डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 4. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अक्कू टप्प्याच्या बॉलवरती चांगला फटका सूर्यकांतच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 22 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतर होणारी मॅच आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला लव्ह स्टार 11 येवती संतोष शेवाळे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. घुटना टेक और ये दर्जेदार सिक्सर देख. अप्रतिम स्ट्रोक. पॅटर्न पोझिशन आपण पाहायला मिळाली. अगदी बॉलकडे पाहत राहिले. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहायला गेलं तर बॉलला लवकर ओळखलं होतं, बॉलला पाठवून दिलं होतं अगदी लॉंग ऑन कॉर्नरच्या दिशेमध्ये 6 धाब्यांसाठी षटकारांसाठी. 28 धावा धावपलकावरती. मॅच मध्ये आता रंगतदार नक्कीच येईल. पुन्हा एकदा बॅटची कड. गोशांकित क्षेत्र निवडलं गेलं आहे. षटक समाप्तीचा इशारा. 29 धावा झालेल्या आहेत. 30 धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी. टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती या संघाला 29 धावसंख्या बनवली आहे. हनुमान 11 कसूर संघाने, आणि जिंकण्यासाठी इथे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती संघाला 30 धावांची गरज. सर थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. विनंती. 12 वाजत आलेले आहेत. दुसरी फेरी आपण खेळवत आहोत. जवळपास पाहिलं गेलं तर वेळेच्या अभावी आपण अर्धा तास लेट आहोत. अर्धा ते 1 तास लेट आहोत. आपल्याला तो टाइम कव्हर करायचा आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच आपण अनाऊन्स करतोय. लव्ह स्टार 11 येवती विरुद्ध अंबवडे, अंबिका स्पोर्ट्स अंबवडे. दोन्ही कॅप्टन्स आपल्याला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचा प्लीज. तेजस विरुद्ध आपण सुचित शेवाळे अशी लढत पाहणार आहोत. एका बाजूला नौखा संघ, दुसऱ्या बाजूला एक मातबर संघाच्या यादीतील मोठं नाव लव्ह स्टार 11 येवती.
एका बाजूला कराड तालुक्याचा रबर बॉलचा डॉन रबर का गब्बर सुजित शिवाळे, दुसऱ्या बाजूला तेजस नवीन एक नौका संघ अंबवडे हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच थोडीशी प्रतीक्षा करावी लागते जरूर. कॅप्टन सुद्धा आतुर आहेत टॉस पाहण्यासाठी आणि टॉस जिंकला. लव स्टार 11 युवती संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जिंकण्यासाठी 30 धाबांची गरज 18 बॉल मध्ये. चला 30 धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती ते डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. राजू कंक सहजासहजी मॅच सोडणार नाहीये कारण लढण्याची धमक या खेळाडू मध्ये. पुन्हा चांगला बॉल इथे पाहायला गेलं तर गोशांकित एक धाव मिळतीये. पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल सुद्धा डॉट आल्यानंतर गोशांकीची एक धाव मिळत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 1 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला माहितीये. अप्रतिम गोलंदाजी राजू कंक करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई, आयकॉन वर्सेस आयकॉन, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. इथे फलंदाज क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. बॉल वरती जाणं गरजेचं होतं. एक राहुल द्रविड सरांचं एक वाक्य आहे, जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा बॉल वरती जा, कॅच साठी प्रयत्न करा. कॅच झाला तर मॅच चित्र बदलतात आणि एखादा चौकार सुटला तरी जास्तीचा फरक पडत नाही, पण कॅच झाला तर मॅचची खूप चित्र बदलत असतात. एसकेच्या माध्यमातून थोडंसं निगेटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर वेगाने जातो हे माहीत असताना सुद्धा बॉलवरती वाट पाहिली आणि अगदी बॉलने वाट सुद्धा बदलली. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न झालाय. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे, ती चांगलं क्षेत्ररक्षण केले. फेकी अप्रतिमा आहे. बॅकअप पहा इथे अमितच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळालं आणि एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट असेल. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. मॅच आहे ना पैसा वसूल असेल. शेवटपर्यंत या मॅचचा निकाल लागणार नाही यात शंका नाही. इथे एकच धाव मिळते. बॅटची लिडिंग एज गोशांकी क्षेत्र निवडला. 7 धावा धावफलकावरती राजू कंक चांगली गोलंदाजी करतो. जेव्हा जेव्हा बॅटिंग मध्ये अपयशी ठरतो तेव्हा तेव्हा गोलंदाजी मध्ये चांगलं काम करत असताना पाहायला मिळतो. म्हणून म्हणलं जातं इलाका किसी का भी हो धमाका हमारा ही होगा. हे राजू कंक सातत्यानं सांगत असताना पाहायला मिळतात. क्षेत्र कोणतंही असो, नावाचा दबदबा सातत्यानं पाहायला मिळालाय. गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो, नेहमीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तेच पाहायला मिळालंय गोलंदाजीमध्ये. 7 धावा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा महत्वपूर्ण बॉल. हो 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 चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. बॉल निघून जाईल का? यस, पंचांचा इशारा. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स हाय अँड हँडसम. षटकार. टोटल 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 12 बॉल 17 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती संघाला रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहिलं असेल तर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सूर्यकांत दादा
गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. समोर इंद्रजित पाटील विचार केला तर बॅटिंग करतोय, 2 बॉल फेस केलेत, 5 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. कपिलचा विचार केला तर 7 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. टोटल धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तेरा धावा धावफलकावरती. दुसरं षटक सूर्यकांत दादा गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल फटका, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक बॉल पासून राहिलाय दूर. क्षेत्ररक्षक दोन्ही क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल निघून चाललाय. 1 बाउंस, सीमारेषा पार. येतो इंद्रजितच्या बॅट मधून बाहुबली चौकार. क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही कसूर संघाला. चुका होत असताना पाहायला मिळालेत. पाठीमागल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर या बॉलवरती चौकार लगेच पाहायला मिळतोय. कपिल बॅटिंग मध्ये सुद्धा चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. टोटल 17 धावा जिंकण्यासाठी 11 बॉल 13 धावांची गरज. इथे पाहिला गेलं तर सूर्यकांत दादांच्या पहिल्याच बॉलवरती इंद्रजितच्या माध्यमातून लॉंग ऑफच्या दिशेला अप्रतिम चौकार पाहायला मला. गॅप मध्ये बॉल फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज आहेत बॅट्समन. पुल करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. डीड मिड विकेटला क्षेत्ररक्षक SK अमित बॉलच्या पाठीमागे. फंबल झालाय. एकची दुसरी मध्ये कन्वर्ट केली. 2 धावा कंप्लीट झाल्यात. फेकी सुद्धा यस्टनच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते आणि गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा मिळतील या बॉलवरती. 2+1. खेळत असताना स्वतःची काळजी घ्या. प्ले सेफ. दुखापत होणार नाही याची जबाबदारी घ्या. खेळ आजच्या दिवसापुरता आहे, आयुष्य काढायचं आहे. त्यामुळे खेळत असताना खूप महत्वाची आपली स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. एक स्पर्धा हरली म्हणून तुम्हाला जास्तीचा फरक पडणार नाही, पण एखादी दुखापत झाली तर आयुष्यभर ती दुखापत तुम्हाला त्रास करत असते. त्यामुळे खेळत असताना स्वतःची काळजी खूप महत्वाची आहे. त्यामुळे विनंती आपले सेफ. फटका सुंदर आहे. कॉमेंट्री बॉक्सला इथे सलामी देणारा, मानवंदना देणारा इंद्रजित पाटीलच्या बॅट मधून आलाय. ब्रँडेड पाटील षटकार. अप्रतिम पाटीलची पाटीलकी दाखवणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आला रे आला. मैदानाच्या आतमध्ये पाटील नावाचा ब्रँड आला. इथे अप्रतिम बॅटिंग करत असताना दोन्ही पाटलांची पोरं अप्रतिम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या झाली 26 धावा. नाद करते का यावंच लागतंय षटकार बघायला. अप्रतिम. पुण्याचा चांगला स्ट्रोक. इथे पाहायला गेलं तर एकच धाव मिळते. संघ इथे पराभूत होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती संघ विजय झाला. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ जे बजरंग 2025 या चषकातील आपल्याला पाहायला मिळतो. सकाळच्या सत्रामध्ये अ गटातून बुरबुशी 11, ब गटातून आपण तर त्याचबरोबर ब गटातून आपण पाहिलं ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती हा संघ. आणि आता जर पाहिलं गेलं तर तिसऱ्या गटातून कोणता संघ आपल्याला